या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सिद्धी सुझुकी। आपली सुझुकी सिद्धी सुझुकी। Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर। कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा। 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध। पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर। सिद्धी सुझुकी कडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स। आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूम मध्ये भेट द्या। 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। दर्शक नमस्कार। महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणूक आता रंगात यायला सगळ्या एका अर्थाने सुरुवात झाली। खरं म्हणजे आधीपासूनच आमच्या सगळ्या प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी केलेली होती आणि एका अर्थानं आता ती चांगली रंगात येते। उमेदवारांचं नक्की झालं, काही मतदारसंघाचे काही प्रश्न असतील पण बहुतेकांची उमेदवारी नक्की झाली आणि हे सगळे जे उमेदवार आहेत ते आपापल्या परीने आता सगळ्या गोष्टी तयारीला लागलेले आहेत। आघाडी झाली, महागठबंधन झालं, युती झाली, हे सगळे प्रकार झालेले आहेत आणि आता एक निर्णायक क्षण खऱ्या अर्थाने असं म्हणू की तो आता दृष्टिक्षेपात आहे। हे सगळं होत असताना जेव्हा आम्ही सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो तेव्हा जिल्ह्यात सगळ्यांनाच एक औत्सुक्य अशा प्रकारचं आहे की निश्चितच मागच्या वेळेला जे परिवर्तन घडलेलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते कायम राहणार का, की इथं परत भाकरी काही फिरवली जाणार। आणि दुसऱ्या बाजूला माढ्यामध्ये जे काही एकंदरीत नाट्य घडतंय तर तिथला एक जनतेचा कौल कशा पद्धतीने असेल याची एक सगळी एक उत्सुकता निश्चितच मतदारांना आहे। याचबरोबर आपण बघतो की लोकसभेची निवडणूक जरी असली तरी विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्याची देखील एक चाचपणी चालू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिथं जिथं हे विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिथले जे प्रमुख नेते आहेत तर त्यांची एक भूमिका या ठिकाणी निर्णायक अशा पद्धतीची ठरणार आहे। मग उमेदवार काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील किंवा अन्य पक्षाचे असतील तर हे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले प्रमुख नेत्यांची कशा प्रकारची भूमिका आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि एकंदरीत या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं या नेत्यांचं कार्य राहणार आहे, भूमिका जी आहे ती जाणून घ्यायचीच आहे। तर आज आपण सगळा संवाद साधणार आहोत माजी आमदार राजन पाटील साहेबांशी। पाटील साहेब, या चर्चेमध्ये स्वागत। नमस्कार। आणि आपण बघितलं आहे की मोहोळ मतदारसंघ म्हटलं की राजन पाटील असं एक ते समीकरण आहे। या सगळ्या प्रश्नांवरती आपण येतोच आहेत, पण जी देशातली स्थिती पाहिली किंवा एकंदर आपण राज्यातलं वातावरण पाहिलं, काय वाटतं? म्हणजे खऱ्या अर्थाने असं वाटतं का की नाही अनुकूल वातावरण आहे विरोधी पक्षांना? काय होतं, काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेली 60-65 वर्षे या देशावर राज्यावर राज्यकारभार केला आणि मग लोकांना चेंज हवा असतो, बदल केला तर वेगळं काय आपल्याला पाहायला मिळेल का, अशा दृष्टीनं गेल्या वेळेला हे देशातल्या आणि राज्यातल्या जनतेनं बदल करण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणामध्ये, अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात बदल केला, पण ज्या अपेक्षेनं बदल केला त्यापेक्षा काय गेल्या 5 वर्षात हे सरकार पूर्ण करू शकलेलं नाही आहे। जे देशाचे पंतप्रधान राहिले, ज्यांना संपूर्ण बहुमत देशानं दिलं, त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, जे जाहीरनामे दिले होते त्यातलं एकही घोषणा किंवा एकही जाहीरनाम्यातला घोषणा त्यांनी पूर्णत्वाला नेलं नाही। त्याच्यामुळं लोकांची मानसिकता झाली की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पुरेगामी विचाराचे लोक तर आहेतच, परंतु ते जनतेला फसून सत्ता घेत नाहीत, तर जनतेला मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अवाजवी घोषणा करून सत्ता काबीज करत नाहीत।
हे जेव्हा लक्षात आलं आता, आणि म्हणून करता नक्कीच देशात या निवडणुकीच्या निमित्तानं परिवर्तन होईल. कारण आपण बघितलं असेल की मोदी साहेबांचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर 2-2.5 वर्षानंतर ज्या निवडणुका झाल्या राज्य पातळीवरच्या, त्या सगळीकडे राज्य पातळीवर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पराजय स्वीकारावा लागलेला आहे. आणि त्याच्यामुळं देशातल्या मतदारांची मानसिकता झाली, ह्या देशामध्ये स्थिर, सर्वांना घेऊन जाणारं, समतेचं अशा प्रकारचं जर सरकार कोण देईल तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष देऊ शकतील अशी खात्री झाली. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की यावेळेला या देशामध्ये नक्कीच पुन्हा एकदा मोदी विरोधात जनता असल्यामुळं हे सरकार नक्कीच मोदी विरोधी येईल. मोदींचा प्रभाव कमी झाला असं वाटतं का? म्हणजे आता आपल्याला बघतोय आपण परिस्थिती की असं वाटणं काही वेळापूर्वी अगदी ठीक होतं, पण ज्यानंतरही आपण बघतो की एअर स्ट्राईक वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, तर त्यानंतर कुठंतरी चालून पुन्हा एकदा मोदी एका नेतृत्वाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा समोर येते असं वाटतं का सगळं बघितलं? नाही, थोडासा एअर स्ट्राईक झाला त्यावेळेला थोडंसं जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी होती, पण पुन्हा हे सगळंच इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टीकडे जर सरकार पाहत असेल तर आता जनता काय वेडे राहिलेलं नाही, मतदार वेडा राहिला नाही. त्यांची खात्री झाली की हे आपल्या हातून सत्ता जाती, म्हणून करता वेगळ्या प्रकारचं चित्र या ठिकाणी, म्हणजे सैनिकांचं श्रेय, त्या मिलिटरीचं श्रेय हे लाटायला लागले. हे आता लोकांना खात्री झाली. आणि मुळात आता जनता इतकी शहाणी झाली की पूर्वीसारखी कोणावर विश्वास ठेवणारी माणसं नाही आहेत. आणि ज्या वेळेला इलेक्शन लागतात त्याच वेळा जवळपास 90% लोकांचं मत झालं असतं कोणाला मत टाकायचं, आणि 5-10% लोक इकडे तिकडे असतात. तर फारसा त्याला परिणाम होईल असं मला वाटत नाही. साहेब, मोहोळ मतदारसंघ फारच महत्त्वाचा आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मग त्यामध्ये आपण बघतो की आमदार प्रणिती शिंदे तुम्हाला भेटून गेल्या, म्हणजे स्वतः शिंदेसाहेबसुद्धा आपल्या भेटीला आलेले होते. आणि दुसरीकडं अशी चर्चा होते की शरद बनसोडे देखील एक आपल्या संपर्कात आहेत. दुसऱ्या बाजूला एक असं चित्र येतं की म्हणजे आतापासून काही फिल्डिंग लावत आहेत, सुधीर खरटमल हे राष्ट्रवादीकडनं मोहोळमधून लढणार. काय चित्र नेमकं तालुक्यामध्ये चाललेलं आहे, ते काय चाललं आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारची भूमिका आहे, म्हणजे आघाडी धर्म कसा पाळला जाईल? नाही, आता प्रणितीताई आल्या, शिंदेसाहेब आले, उमेदवार किंवा उमेदवारांच्या कुटुंबीय हे प्रत्येक मतदारांच्या घरी जात असतात. मी स्वतः त्यांचा एक मतदार आहे, मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं ते माझ्याकडं आले म्हणजे फार मोठा आता आमची उंची वाढली अशातला भाग नाही आहे. ते राजकारणाचा भाग, भेटीगाठी घेणं हे त्यांचं काम असतं. मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून करता ते भेटायला आले. दुसरं बनसोडे साहेब हे त्यांनी म्हटलं की मोहोळ पॅक केलं. मी वस्तुस्थिती काय होती ती खरी पण आहे. भाजपचे ते जरी खासदार होते तर तरी मोहोळ तालुक्यामध्येच नाही आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यानं पक्षाच्या विरोधी पक्षाच्या लोकांचे सुद्धा मत परिवर्तन करण्याची किमया त्या खासदारांनी केली होती. कधीही त्यांनी राजकारण म्हणून करता गेली 4.5-5 वर्ष पाहिलं नाही. कारण बऱ्याच वेळा तुम्ही आणि ते सुद्धा व्यासपीठावर दिसून आला होता. नाही, शेवटी राजकारण हे सीमित असतं, बाकीचं समाजकारण करायचं असतं आणि हीच परंपरा आमच्या तालुक्याची आहे. त्यामुळे या तालुक्यातल्या विकासासाठी ज्या वेळेला आम्ही बनसोडे सरांकडे खासदार साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी कधीही तुम्ही विरोधी पक्षाचे आहात, तुम्हाला आम्ही कसं मदत करायची अशी कुठलीही मनामध्ये शंका न आणता अगदी मोकळ्या मनानं त्यांनी केवळ ते माझा मतदारसंघ आहे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. आणि त्यांचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत, त्या मैत्रीच्या संबंधानं ते आम्हाला मदत करत होते. पण साहेब, आता हाच मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा जेव्हा तुम्ही आता हे सगळं बोलताय. शरद बनसोडेंची उमेदवारी म्हणजे तो पत्ता कट झाला की एक निष्क्रिय खासदार आहेत म्हणून पत्ता कट झाला, त्यांचं कुठलं कामच नाही, ते मतदारांना भेटत नाही, असा एक ती जनमानसात कुठेतरी भावना रूढ झाली किंवा पक्षानं सुद्धा असंच काहीतरी मानून त्यांना नाकारलं. कसं पाहता, म्हणजे हा पक्षांतर्गत भाग झाला, पण एक तुम्ही जर मत व्यक्त करायचं म्हटलं शरद बनसोडेंबद्दल तर कशा शब्दात मत व्यक्त कराल? त्यांनी पक्षानं का त्यांना नाकारलं याच्या बाबतीत मला काय सांगता येणार नाही किंवा मला काय दावा नाही. परंतु एवढं मात्र आहे की एखाद्याला
तिकीट द्यायचं नसलं तर काहीतरी क्षुल्लक कारण सांगायची आणि त्यांना कटवायचं. खासदारचा आणि जनतेचा संपर्क येतो कुठे? खासदार हा फार 22 लाख मतदार असतात. 22 लाख मतदारांना तो थोडाच भेटणार आहे. त्यामुळं त्यांना का डावललं मला माहीत नाही, परंतु पण ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क नव्हता वगैरे, शहरी भागात दिसला असं जे म्हणलं गेलं. तुमचा जो अनुभव कसा होता? माझा तर अनुभव असा आहे की अत्यंत ते विरोधी व्यक्तिमत्व, सगळ्यांना म्हणजे पक्षविरहित अशा प्रकारचं काम करणारा आणि उत्तम प्रकारचा संघटक होता तो. त्यामुळं अशा चांगल्या माणसाचं तिकीट कटणं म्हणजे खरं म्हणलं तर ते त्या पक्षामध्ये चांगल्या माणसाला किंमत नाही असाच अर्थ होतो. किंवा कदाचित माझ्या वरचढ होईल हा, असंही काय लोकांना वाटत असेल. आता तो चालून शरद बनसोडे हे वरचढ होतील या असंही काही लोकांना वाटलं असेल. असं काही लोकांना वाटलं असेल. मला वाटत नाही की तो तिकीट काटण्या इतकं अकार्यक्षम अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं म्हणून आणि आहे म्हणून. निश्चितच ही अगदी रोखठोक अशी भूमिका, कारण आतापर्यंत आपण एक मतप्रवाह जो पाहत होतो तो शरद बनसोडेंच्या विरोधामधला होता. पण इथं माजी आमदार राजन पाटील यांचा एक स्वतःचा अनुभव असा आहे की निश्चितच ही जी व्यक्ती आहे ती एक थोडीसं असं म्हणू की आपण सक्रिय किंवा ज्याला आपण म्हणू कार्यक्षम असं हे व्यक्तिमत्व होतं. अशा प्रकारचं मत माजी आमदार राजन पाटील इथं व्यक्त करतात. पण जर सुरुवातीला एक तुम्ही म्हणत होतात की मोदींना आपली ही जनता म्हणजे नागरिक सगळे कंटाळलेले आहेत आणि कुठेही मोदींची आता जी प्रतिमा आहे ती नाही आहे किंवा मोदींचा प्रभाव नाही आहे आणि लोकांचा भ्रमनिरास झाला असं आपण म्हणता. एकीकडं असं म्हणत असताना दुसरीकडे आपण बघतोय राज्यामध्ये की भाजपामध्ये इन्कमिंग मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे. अगदी राष्ट्रवादीचेच नेतेगण तिथं भाजपात जाताना दिसत आहेत. हे चित्र कशाचं म्हणायचं आपण? काय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रकारचा मोहळ असणारा पक्ष आहे. त्यामुळे एकदा घर मोठं झालं की मतभेद वाढतात. मतभेद वाढले की मग पर्याय शोधावं लागतात. आणि तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये मतभेद वाढल्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंबायला लागलेले आहेत. कार्यकर्ते गेले म्हणजे मतदार जातात असं नाही आहे. तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल की पूर्वी भाजपकडं कोण होतं? अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी दोघांनी 2च खासदार होते. तेही त्यांनी आज 288 पुढे खासदार आणले. त्यामुळं कार्यकर्ते गेले म्हणजे मतदार जातात असं मला वाटत नाही. आणि म्हणून करता मतदार तिथंच राहणार. आणि माढा मतदारसंघातला सुद्धा आमचा उमेदवार हा गेल्या वेळेपेक्षा जादा मतानं निवडून येणार. आणि सोलापूरचाही उमेदवार हा काँग्रेसचा गेल्या वेळा पराभूत झालेला यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असं मला पूर्ण विश्वास आहे. साहेब, माढ्यावरती जर आपण येऊच आहेत, पण तत्पूर्वी मोहोळमध्ये आघाडीचा धर्म कसा पाळला जाईल? गेली तिसरी निवडणूक आहे. शिंदेसाहेब 2दा उभा राहिले. त्याच्या अगोदर त्यांच्या मिसेस शिंदे उभा राहिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातला कार्यकर्ता हा नेहमीच आघाडीचा धर्म पाळतो. गेली 3 शिंदेसाहेबांची निवडणूक आणि एकदा मिसेस शिंदेंची निवडणूक याच्यातून दाखवून दिलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये गटबाजी करत नाही. आमच्या तालुक्यात गटबाजी नाही आहे. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून ती ताकद मोठ्या प्रमाणात आहे. साहेब, राष्ट्रवादी एकसंध म्हणतात तेव्हा दर्शकांना कितपत पटेल ही सगळी शंका आहे. कारण आपण बघतो की मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा डोंगरे आणि पाटील हा सगळा आम्ही हा वादावादीचा भाग बघितला. राष्ट्रवादी म्हणजे वादावादी असं एक चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतं की सगळी गटबाजी दिसते. म्हणजे एक शिंदेंची एक गटबाजी ज्याला आपण म्हणू की शिंदेंचे एक समर्थक वेगळे, तो गट वेगळा. त्याच्यानंतर आता आपण ठीक आहे की रणजितसिंह भाजपात गेले, पण तो एक गट असे एक स्वतंत्रपणे कार्यरत होता. दुसऱ्या बाजूला परिचारकसुद्धा होते. स्वतंत्र हे सगळ्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व होतं. राष्ट्रवादी एकसंध होती कुठं? नाही, माझ्या तालुक्यापुरतं राष्ट्रवादी म्हणजे जे निघून गेले लोक आहेत ते घड्याळाच्या सिंबलवर निवडणूक लढवत नाहीत ना. त्यामुळे त्यांना पण राष्ट्रवादी कसं म्हणायचं? मध्यंतरी ज्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्यामध्ये त्यांनी काय राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं नाही, राष्ट्रवादीचा सिम्बॉल घेतला नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी आहेतच कुठं. पण ते गटबाजीतूनच झालं. पण नाही, गटबाजीतून मी सांगितलं ना की कुणाला कोणाचे कामाची पद्धत आवडत नसती, कुणाला स्वतःला महत्त्वाकांक्षी लोक असतात.
त्यामुळे ते आपापला स्वतः निर्णय घेण्यात सक्षम असतात. परंतु राष्ट्रवादीमध्ये राहून मोहोळ तालुक्यामध्ये दुसरा गट अशा प्रकारची मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट नाही आहेत. पण हे जे एकसंधपणे म्हणा किंवा राष्ट्रवादीचं एक वर्चस्व मोहोळमध्ये होतं, हे डोंगरे पाटील हे अशी जी सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळं कुठं काही बाधा पोचली असं वाटतं का? नाही ना, ही चर्चेला झाल्या. डोंगरेंचा एक गट, पाटीलचा एक गट, ही चर्चा आहेत फक्त. इथं गटच नाही तर राष्ट्रवादीच आहे. निवडणुका जर मागच्या बघितल्या आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, तर मोहोळ तालुक्यामध्ये घड्याळाला मतं हे 16,000 मताचा लीड आहे. त्याच्यामध्ये मोहोळ शहर नाही आहे. मोहोळ शहर नसतानासुद्धा मोहोळ तालुक्यामध्ये 65,000 मतं हे घड्याळाला मिळालेले आहेत. आमदारकीच्या वेळेला बघितलं तर आमदारकीच्या वेळेला 62,000 मतं घड्याळाला मिळाली होती. म्हणजे आमदारकीपेक्षा त्यावेळेला डोंगरे हे विधानसभेला राष्ट्रवादीमुळे बरोबर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात डोंगरे जिल्हा परिषदला गेले तरीसुद्धा घड्याळाला जी मतं पडली ती 3,000 मतं वाढलेली आहेत. त्यामुळे इथं राजन पाटील आणि डोंगरे किंवा कोण हा विषयच नाही आहे. इथं राष्ट्रवादीचाच मतदार आहे आणि तो कुठल्याही व्यक्तीपेक्षा विचाराला प्राधान्य देणार असल्यामुळं पवारसाहेबांचा विचार, अजित पवारांनी गेल्या 20 वर्षात त्या दिल्ली तालुक्यामध्ये केलेलं काम आणि ते काम त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये पोचवलं आणि म्हणून करता घड्याळ आणि राष्ट्रवादी म्हणून करता मतदान आमच्या तालुक्यामध्ये होतं. राजन पाटलामुळं नाही किंवा अन्य कोणी व्यक्ती त्यांच्यामुळे होतं असं नाही आहे. सर, आपण बघत होतो की पूर्वी एक जिल्हा परिषदेची सगळी जी सूत्र होती ती मोहिते पाटलांकडे होती. त्यावेळेला जो काही पक्ष एकसंध होता खऱ्या अर्थानं आपण म्हणू, खरं तर एक राष्ट्रवादीमध्ये आपण असं एक कबूल करायला पाहिजे की प्रत्येक जे नेते आहेत त्यांनी एक स्वतंत्र एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मग तुम्ही आलात किंवा अन्य सगळे नेते आले, स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि याच्यातून सगळ्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या आणि त्यातून एक चित्र असं एक उभारलेलं आहे. हे सगळं होत असताना आज पवारांची जी पकड आहे या जिल्ह्यावरची ती कमी होत चालली आहे का? नाही, तुम्ही म्हणताय त्यात काही अंशी तथ्य आहे की जिल्ह्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीमध्ये थोडी विस्कळीतपणा आला आहे. कारण हा पक्ष सरदारांचा आहे. इतर पक्ष आहेत ते कार्यकर्त्यांचे, सैन्यांचे आहेत. हे जे सरदारांचा पक्ष आहे, स्वतंत्र संस्थानक असल्यामुळं हे सगळं झालं कोणामुळं ह्याचा लोकांना विसर पडला आहे. हे सरदार तयार केले पवारसाहेबांनी आणि ते सरदार आज आपल्या मेहनतीतल्या तलवारी थोड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे हे सगळे चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं थोडंसं या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याला वस्तुस्थिती आहे, परंतु पवारसाहेबांचीच पकड संपली असं म्हणता येणार नाही. कारण पवारसाहेबांची पकड नाही तर संपली नाही म्हणजे मतदान त्यांच्या मागे आहे ना, ती शक्ती मोठी आहे ना. सरदार कदाचित जातील बाजूला पण सैन्य त्यांच्याबरोबर आहे. हे आता येत्या निवडणुकीत तुम्हाला माढ्यात पण कळलं, सोलापूरमध्ये कळेल. म्हणजे इतकी नामुष्की एवढावली की माढ्यातून माघार घ्यावी लागली. नाही, आता ते माघार घ्यावं लागली हे माध्यमांचं मत असेल तसं, परंतु केवळ पार्थ पवारला उभा करायचं आणि पार्थ पवारला उभा करण्याच्या हट्टापायी मग त्यांना ती माघार घ्यावी लागली. कारण 2-3 ठिकाणी आपण उभं राहणं उचित दिसणार नाही म्हणून पवारसाहेबाला माघार घ्यावी लागली. त्याच्यामध्ये तिथं अपयश येणार आहे वगैरे हे सगळं आपलं एक लोकांनी उठवलेले कांगावेत. सर, त्या प्रश्नावर आपण येतोच आहे, पण तत्पूर्वी एक आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघतो की तिरंगी लढत होते. म्हणजे आता काहीसं जनमानस असं पण देखील आहे की भाजपही नको, काँग्रेसही नको, राष्ट्रवादी नको, आम्ही तिसरा पर्याय काही निवडतो. अशा प्रकारची एक मानसिकता देखील वाढायला लागलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण माढ्यामध्ये बघतो की तिथे एक तुल्यबळ लढत होताना दिसते आपल्याला. या दोन्ही मतदारसंघाचा कसा विश्वास तुम्हाला वाटतो? या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्र आघाडी धर्म तुम्ही पाळताय, कसं चित्र दिसेल? निवडणूक निकालाचं चित्र कसं असेल? आता मोहोळ म्हणजे सोलापूर मतदारसंघामध्ये तिसरा उमेदवार उभा राहतोय. ही मतविभागणी होणं, मतविभागणी करण्यासाठीच काही पक्षांनी राजकीय डावपेच म्हणून करता त्याचा प्रयोग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु परंपरेनं काँग्रेसच्या पाठीमागे असणारा दलित समाज आणि मुस्लिम समाज या दोन्ही समाजांनी गेल्या वेळेला थोडंसं मागच्या निवडणुकीला मुस्लिम समाज, दलित समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसपासून थोडा दूर गेला. त्याच्यामुळेच भाजपची मतं वाढली आणि भाजप सत्तेवर आलं. आणि ह्याची पूर्ण खात्री आता त्या दलित समाजाला आणि मुस्लिम समाजाला झाली की आपण थोडं चुकलो तर त्यांच्यासह सगळ्यांनाच
त्याचा पश्चाताप भोगावा लागतो. ही 5 वर्ष त्या समाजाने अनुभवलं आणि त्यांच्या समेत इतर समाजांनी, मग शहरी, नागरी, ग्रामीण भागाच्या सगळ्या समाजांनी ते अनुभवलं. आणि म्हणून करता यावेळेला ते दोन्ही समाज हे कुणीही तिसरी आघाडी उभा केली किंवा काही लोकांनी हे जर मतविभागणी करावी म्हणून करता षडयंत्र असलं तरी हा मतदार आता पूर्ण खात्रीत ही झाली की आपण जर काँग्रेसपासून दूर गेलो तर पुन्हा आपल्याला वाईट दिवस येतील. म्हणून त्या तिसऱ्या आघाडीकडे हे दोन्ही समाज येथे किंचित आकर्षित होणार नाहीत याची पूर्ण मला खात्री आहे. पाटील साहेब, आपण केंद्राचा जो अंतरिम अंदाजपत्रक पाहिलं तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वार्षिक ज्याला आपण म्हणू की 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना, जो 12 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, असा एक निर्णय घेतला गेला. दुसरीकडे आपण राज्यामध्ये बघतो की एक कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्या इथं आणल्या गेल्या. तूर डाळीचा विषय असेल किंवा अन्य संदर्भात कुठेतरी हमी भाव मिळावा सरकारचे एक प्रयत्न राहिले. शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार अशी एक प्रतिमा या भाजप सरकारची निर्माण झाली असा दावा या भाजप सरकारकडनं करण्यात येतो आहे. जेव्हा तुम्ही सगळ्या याचा ग्रामीण भागातनं संवाद साधत असता, कशा प्रकारचं चित्र वाटतं ह्या सगळ्याचं आणि निवडणुकीत त्याचं मतांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन होऊ शकतं? मी ग्रामीण भागातनंच येतो आणि मी शेतकरीच आहे. त्यामुळं या दोन्ही सरकारच्या शेतकऱ्यावरच्या ज्या घोषणा केलेत त्या सगळ्या फसव्या आहेत. त्या कुठल्याही घोषणाची चांगली अंमलबजावणी झालं असं नाही. मग केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारनं सांगितलं कर्जमाफी करतो, 3 वर्ष झालं कर्जमाफी करतायत. मग तिथं शेतकऱ्यावर मोठा गैरविश्वास दाखवला आहे. देताना सांगितलं 37,000-35,000 कोटीची कर्जमाफी देतो, 3 वर्ष अजून 16,000 कोटीसुद्धा शेतकऱ्यांना मिळालं नाही आहेत. दुधाला भाव 5 रुपयानं सबसिडी देतो म्हणून सांगितलं, त्यांनी आणखीन अद्याप त्याची सबसिडी मिळाली नाहीच, परंतु पुन्हा 2 रुपयानं कमी केली आहे म्हणून कळालं आहे. हमी भावात सांगितलं की सरकारनं देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की हमी भावापेक्षा कमी भावानं जर व्यापाऱ्यानं एखादी खरेदी केली तर त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू म्हणून. राज्यात एकाही व्यापाऱ्यावर एक सुद्धा गुन्हा या सरकारनं दाखल केला नाही. सगळे मालं हमी भावापेक्षा कमी भावाने व्यापारी घेत आहेत. सरकारचं त्याच्यावर अंकुश नाही आहे किंवा सरकारचा अंकुश नाही म्हणजे सरकारच मुळात ही व्यापाऱ्यांच्याच बाजूत असल्यामुळं या शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या दुरावस्थेला जावं लागते. आत्महत्या थांबल्या नाहीत. या राज्यातल्या आत्महत्या कुठं थांबल्या? उलटं देशामध्ये 18,000 आत्महत्या झाल्या यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये. म्हणजे आत्महत्याचं प्रमाण उलटं वाढलं आहे. याच्यावरून हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधी असणारं सरकार आहे. शेतकऱ्यांना फसवलेलं सरकार आहे. शेतकऱ्याला कुठलीही मदत या सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये दिली नाही. घोषणा देण्यामध्ये मात्र हे सरकार सगळ्यापेक्षा पुढं आहे. Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही 2 व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूममध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. पण पारदर्शकपणा आम्ही आणतोय किंवा एक स्वच्छ कारभार आमचा असा आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे पूर्वीचं सरकार होतं ते चुकीचे प्रकार घडले आणि तसे घडू नये त्यासाठी आम्ही काही निकष लावले, अशा प्रकारचा देखील एक दावा करण्यात येतोय. म्हणजे मुद्दा असा मांडला गेला की मुंबईतल्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला होता कर्जमाफीचा, मुंबईतल्या शेतकऱ्यांना. तर असे प्रकार घडू नयेत याकरता काही आपण निकष समोर आणले असं देखील एक ते स्पष्टीकरण दिलं जातं. ते असं आहे की ते हिंदुत्वाचा प्रचार करून इथपर्यंत आलेत. त्यामुळे प्रचार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा कोण धरत नाही. आता मुंबईमध्ये सगळे भारतातले सगळे शेतकऱ्याचेच पुढे जातात का आम्हाला? याचा अर्थ मग ते मुंबईच्या माणसाला पैसे मिळेल असं म्हणायचं का? तिथं उदरनिर्वाहासाठी काही लोक जात असतात. आणि मग तुमचं सरकार आहे ना, सरकार हे सर्वोच्च असतं. त्याने कधी कुणावर गैरविश्वास दाखवायचा नसतो. आणि कदाचित काय चुकीत झालं तर त्यांना जो अधिकार आहे ते परत घ्यायचा. त्यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. त्यामुळे एवढ्या यंत्रणा असतानासुद्धा
एवढा विलंब लावण्याचं कारण काय आहे? तर यांना करायचंच नाही आहे. म्हणून करता या सगळ्या प्रकारे काहीतरी आम्हाला पारदर्शकता आणायची आहे. असं तर होणार नाही की येणारा पैसा हा कुठलातरी एखादा अधिकारी तर स्वतःच्या खिशात घालणार नाही, एखादा कुठला तरी बिगर शेतकरी तर घालणार नाही. ह्या सगळ्या यंत्रणा तुमच्यावर असताना कसली पारदर्शकता? काय पारदर्शकता आहे? पूर्वीच्या सरकारनं 74,000 कोटी रुपये वसुली कर्जमाफी केली, ती एका फटक्यात केली होती. त्यात कुठं काय चुकीचं निघालं? एकही चुकीचं निघालं नाही. हे केवळ वेळ काढूपणा करायचा, दिरंगाई लावायची म्हणून करता. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचं त्याला विश्लेषण लावून करतायत. ते पारदर्शकता त्यांना करायचं. आज 16 मंत्री त्यांचे भ्रष्टाचार आरोपाखाली काम करत आहेत. 16 मंत्री आहेत. त्या 16 मंत्र्याबद्दल एकदाही त्यांनी चक्रशब्द काढला नाही. पूर्वीच्या काळामध्ये नुसतं एखादा शब्द चुकीचा मीडियासमोर गेला तर मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागायचा. आमच्या RR पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता. थोडी चुकीचा शब्द वापरला गेला होता. देशाच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. इथं 16 मंत्र्यावर आरोप पुराव्यानिशी सभागृहामध्ये मानले असताना त्यांनी त्याची दखलसुद्धा घेतली नाही. कसली पारदर्शकता यांची सांगा? त्यांच्या घरापासून सुरुवात करूया, मंत्र्याकडूनच. हे सगळं लोकांना सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी किंवा भाषण करण्यामध्ये फार परफेक्ट लोक आहेत. ते त्यांना प्रचारकच आहेत ना. एका विशिष्ट संस्थेचे, एका विशिष्ट संघटनेचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे त्या लोकांना काय प्रचार करण्यामध्ये. सर, DCCवर जी काही कारवाई होती आहे किंवा झाली सगळी, कुठेतरी तो पण एक भाग काही राजकीय सूड भावनेतून झालेला आहे की अन्य असं आपल्याला वाटतं की नाही हे सगळं जे झालं ते क्रमप्राप्तच होतं? नाही, म्हणजे याच्यामध्ये एक राजकीय जी भांडवल सगळं ते कितपत होतं आणि जे काही क्रमप्राप्तची परिस्थिती, एक जी कार्यवाही झाली, याच्यामध्ये काही अंशी आमचे आम्ही सुद्धा काही अंशी दोषी आहोत. 100% दोषी नाही, काही अंशी दोषी आहोत. परंतु सगळंच हे पूर्ण संचालक मंडळाने केलं आहे अशा प्रकारचं चित्र मात्र ह्या राज्याचं सरकार रंगवत आहे आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या राज्यातली, या जिल्ह्यातली सहकारी चळवळ ही बँकेमध्ये काम करणारी मातबर मंडळी आहेत की अनेक वर्षे ज्यांचं आयुष्य तिथे गेलं, त्या मंडळीच्या हातामध्ये आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचते असं माझं स्वच्छ मत आहे. मग ही सहकार चळवळ आहे ती कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न असा 100% की जी आपण म्हणू की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सगळी सत्ता केंद्र होती आणि ती कुठेतरी खालसा करण्याचा सगळा प्रयत्न दिसून आला. 100% बरोबर. कारण या ग्रस्तांनी कधीही आयुष्यामध्ये एखादी दुधाची संस्था काढलेली नाही, कुठलीही सहकार संस्था काढलेली नाही. अशा लोकांच्या हातामध्ये राज्याची सूत्र, देशाची सूत्र आली आणि म्हणून करता ही सहकारी चळवळ आपला ज्ञान नाही, आपला त्यातलं काय कळत नाही आणि मग पारदर्शकतेच्या नावाखाली या संस्था सगळ्या आपण म्हणला तसं खालसा करण्याचं काम आता सध्या सरकारनं सुरू केलेलं आहे. अनेक मोठ्या संस्था, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, बँका असतील, ह्या सगळ्या मुडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं उदाहरण मी सांगेन. APMCमध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी कशाला असायला पाहिजेत? आत्तापर्यंत नव्हते, आता कशाला असायला पाहिजेत? तुमचा DDR आहे ना तिथं, तुमचा ER आहे ना तिथं, तुमचे सरकारी अधिकारी आहेत ना, तुमची यंत्रणा आहे ना, तिथे यंत्रणा असताना ते कशाला असायला पाहिजे? तर आतमध्ये येऊन त्या संस्थेत वाटोळं करण्यासाठी संचालक नेमायचे. आता साखर कारखान्यामध्ये सरकारचे संचालक 2 नेमायचे. लोक कोर्टामध्ये गेले, कुठल्याही प्रकारचं सरकारी कर्ज नसलं आमच्यावर कशाला लादायचं म्हणून तो ऑर्डिनन्स बदलला आणि तुम्ही आमची अनुदानं घेता म्हणून तुमच्यावर आम्हाला सरकार सदस्य द्यायचे म्हणून सगळ्या सहकार साखर कारखाना होता त्यांचे जवळचे, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते यांना सदस्य म्हणून करता नॉमिनेट केलं जातं. म्हणजे एखादी चांगली संस्था चालली तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची दुसरी माणसं बसवायची. ते जे सहकार संस्थेत लोक आले ते लोकांनी निवडून दिलेत ना. ते काय राष्ट्रवादीनं शिक्का मारून नाही संचालक मंडळ पाठवलं, नाही काँग्रेसनं शिक्का मारून पाठवलं, लोकांनी पाठवलेत. तरीसुद्धा आपण तिथं जाऊ शकत नाही म्हणून मागच्या दारानं अशी लोकं बसवायची. अशा प्रकारचा उद्योग करून ही सहकार संस्था मोडण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास सगळ्या संस्थांमध्ये हिने अशा प्रकारचा गोंधळ घातला राज्यामध्येच. पण दुसऱ्या बाजूला हा एक निर्णय आपल्याला चांगला वाटतो की शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार दिला बाजार समित्यांमधनं. निश्चितच म्हणजे तो त्यांचा हक्क होता आणि तो या भाजप सरकारने त्यांना मिळवून दिला. आता कसं आहे, ह्याच्यासाठी खर्च किती येतो? सुमारे 2 कोटी रुपये खर्च येतो.
ते बाजार समित्यांनी तो बाजार परवडणार नाही. समोर कसं परवडणार? तो 1 कोटी 2 कोटी रुपये बाजार समितीचं उत्पन्न आहे का? म्हणजे 50 वर्ष ज्या राज्यकर्त्यांनी सरकार चालवलं ते वेडे, आणि हे 4 दिवसात आले. यांना नेमकं माहिती आहे की इथं असा गोंधळ घातल्याशिवाय आपली तिथं काही डाळ शिजणार नाही, म्हणून करता हा सगळा उद्योग आहे. खरं म्हणलं तर ती पहिलीची सिस्टीमच बरोबर होती. ही सिस्टीम आता ही बोटावर मोजणे इतपतच मोठे बाजार समिती आहेत. ह्यात आता माझ्या मोहोळ तालुक्याची बाजार समिती, तिथं वार्षिक उत्पन्नच 20 लाख रुपये आहे. आता तिनं निवडणूक कशी लढवायची, कुठून पैसे आणायचे त्याच्यासाठी? 1-2-4 राज्यातल्या 10-20 आहेत चांगल्या APMC, बाकी सगळ्या छोट्या आहेत त्या. त्यामुळे न परवडणार आहे. करायचं असेल तर सरकारनं स्वतःचा पैसा द्यावा. सर त्याचबरोबर एक आहे की मोहोळ मतदारसंघावर पुन्हा एकदा आपण येतोय, आणि आपण बघितलं म्हणजे आता नेमकं आमदार म्हणून तुम्हाला तिथून कोण आवडेल, म्हणजे कुठल्या नावाला पसंती तुमची आहे, किंवा तुमच्या डोळ्यासमोर आता कुठला चेहरा येतोय मोहोळ मतदारसंघासाठी? कारण आपण बरीचशी नावं चर्चेला येत आहेत. मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्यापासून अनेक लोक ते त्या मतदारसंघामध्ये इच्छुक असतात येण्यासाठी, परंतु शेवटी हा निर्णय हा हायकमांडचा आहे, पक्षश्रेष्ठींचा आहे, पवारसाहेबांचा आहे, अजित पवारांचा आहे. पण तुमचाही आशीर्वाद त्या ठिकाणी गरजेचा आहे. आशीर्वाद नाही, माझं सहकार्य. एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सहकार्य करणार आहे त्याला. आता अनेक लोक इच्छुक आहेत, त्यामुळे जे लोक मला भेटायला कदाचित येत आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही जा, तुमच्या पवारसाहेबांना भेटा, प्रदेशाध्यक्षांना भेटा, अजित पवारांना भेटा. आणि पण साहेब असे तुमच्या संपर्कात किती लोक आली, कोण कोण आली असे संपर्क? खूप आलेत. म्हणजे नावं जर आपल्याला सांगायची म्हटली तर असे कितीच आता कॅमेऱ्यावर सांगणं उचित नाही, पण होणार आता नाही. आपण बघतोय की बरंच अगदी म्हणजे मध्यंतरी म्हणजे आता हे बनसोडींचं झालंच की मी मोहोळमधनंही लढवेन वगैरे, त्यांची ती भाषा होती. दुसऱ्या बाजूला खरणमल यांचं देखील एक चर्चेमध्ये असं होतं की मी राष्ट्रवादीकडनं मोहोळ मतदारसंघातनं निवडणूक लढवेन, अशी जी होते. आणखीन त्यामध्ये किती नावांची भर आहे? नाही, अशी 4-2 एवढीच नावं आहेत, 4-2 एवढीच नावं आहेत. आणि शेवटी त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा, मतदारांचा, पुन्हा मला जोडून उत्तर सोलापूर तालुका आहे, त्यामुळे बळीराम काका आहेत तिकडे आमचे नेते, त्यांचा विचार घेऊन, तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांचा सहकार्याचा विचार घेऊन, पंढरपूर तालुक्यातली काही गावं आहेत 17-18, त्या भागातल्या लोकांचा विचार घेऊन, सारासार विचार घेऊन आम्ही पवारसाहेबाला सांगू, आणि त्याच्या अगेन्स्ट जो उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करूया, आणि तो नक्की निवडूनसुद्धा येईल. पाटील साहेब, एक तुमची एक ती परंपरा होती किंवा एक तुम्हाला मानणारा वर्ग, समर्थक असं चित्र असताना रमेश कदम तिथून त्यांनी आमदारकी लढवली आणि जे काही सगळं नंतर झालं, याचा काही परिणाम होण्याची काही शक्यता आहे का? कारण शेवटी एक राष्ट्रवादीचे आमदार म्हणूनच ते तिथून होते, तेव्हा संधी दिली आणि काय झालं, आणि नेमकं तुमचं काय चुकलं असं म्हणायचं त्यामध्ये? कसं आहे की अंदाज चुकला, माणूस ओळखण्यात चुकला, की आणखीन काय चुकला असं म्हणायचं? श्रेष्ठीने दिला, आमची ती ओळख पण नाही, तो माझ्या तालुक्यातला पण नाही, मी त्यांना ओळखत पण नव्हतो. केवळ पक्षानं दिला म्हणून आम्ही त्याला 19 दिवसामध्ये आमदार केला. म्हणजे आमच्या सगळ्या मतदारांनी, कार्यकर्त्यांना झटून त्याला आमदार केला. आणि आमचा तालुका हा व्यक्तिपूजा करणारा तालुका नाही आहे. हा तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. आमचे वडील शहाजीराव पाटील, संभाजी महाराज, किंवा आत्ताचे म्हणलं तर पंढरी गावडे म्हणून होते, ERD मालक म्हणून, ह्या सगळ्या मंडळींनी या तालुक्याला एक वेगळा विचार दिलेला आहे, आणि त्या विचाराच्या आधारे जाणारा तिथला मतदार आहे. त्यामुळं तो उमेदवार कोण आहे हे बघत नाही, तर कुठल्या विचाराचा उमेदवार आहे, कुठल्या विचाराच्या पक्षाने उमेदवार दिला आहे हे पाहिलं जातं. आणि म्हणून करता गेल्या 40 वर्षाचा पवारसाहेबांचा या जिल्ह्यावरचा असणारा राजकीय विश्वास, त्याच्यामुळं आज पवारसाहेबाच्या पाठीमागं हा तालुका आहे. त्यामुळे येणारा कुठलाही उमेदवार दिला तर ते मतदार त्यांना मतं देतील असं मला पूर्ण खात्री आहे. साहेब, तुम्ही व्यक्तिपूजा नाही आहेत असं म्हणता, पण आम्ही दुसऱ्या बाजूला असं ऐकतो की राजन पाटील साहेब म्हणजे अनगरकरांची एक मोठी दहशत या मोहोळ तालुक्यात आहे, आणि खुद्द अनगर गावामध्ये असं दिसतं म्हणले की तिथं एकही मत विरोधी पक्षाला पडत नाही. या एकंद दहशत असल्यामुळं हे असं आपल्याला चित्र मोहोळ तालुक्यात दिसतं. म्हणजे व्यक्तिपूजा नाही म्हटलं तर एक वेळ व्यक्तिपूजा ठीक आहे, पण अशी दहशत ही म्हणजे कबूल आहे का तुम्हाला, असं जे म्हटलं जातं? हे केवळ विरोधकांना माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर बोलायला दुसरा विषयच नाही. मी कुठं भ्रष्टाचार केला आहे, मी कुठं व्यभिचार केला आहे,
मी कुठं कुणावर अन्याय केला आहे असे कुठलेही असे मुद्दे नाहीत त्यांना. आणि म्हणून करता ते यांचा दहशत. माझं आडनाव गुंड आहे. माझं गुंड आपल्याला सुद्धा माहीत आहे, तुम्ही आपल्या तालुक्यातला आहात. मी गुंड पाटील. गुंड याचा अर्थ दहशत असं नाही. आणि मला तुम्ही सांगा की दहशतीनं किती वर्ष राज्य राहू शकतं, किती निवडणुका लढू शकतो माणूस, एका दिवशी लढू शकतो. आज 50-50 वर्ष झालं हे लोक एकत्र असे दहशतीवर बंदुकीच्या का काठीच्या दहशतीवर राहत नसतो माणूस. त्याच्यासाठी त्या भागामध्ये काम करावं लागत असतं. तुम्ही एकदा सगळे मीडियावाले माझ्या भागामध्ये या आणि माझ्या पश्चात सगळ्या तिकडे जा, तुम्ही म्हणजे चौकशी करा. तुमच्या लक्षात येईल की दहशतवाद आहे का खरंच तिथं कौटुंबिक स्नेहाचं वातावरण आहे. त्या जे आमचे 10 गावं आहेत त्या सगळ्या गावामध्ये आम्ही एक कुटुंब म्हणून लोक राहतात. तिथं दलित, सवर्ण, गरीब, श्रीमंत, अशिक्षित, सुशिक्षित किंवा अन्य असला कुठलाही येतं किंचितही भेदभाव नाही. सगळे बंधुत्वाच्या नात्यानं गेली 50 वर्ष अत्यंत बंधुत्वाच्या नात्यानं तिथं राहतात. माझं हा परिसर म्हणजेच माझं कुटुंब आहे अशा विचार ते त्या भागाची तशी ठेवणं झालेली आहे. आणि म्हणून करता हे त्यांना पटत नाही. आणि म्हणून करता हे लोक अशा प्रकारच्या काहीतरी आमच्याबद्दल कागळ्या करतात की हे गुंड आहेत, आमच्यावर कुठे एनशी आहे का. या लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्याही विरोधात तक्रार करायचा अधिकार आहे. आज मोहोळ पोलीस स्टेशनला किंवा कुठल्याही आता राजकीय गुन्हे असतील आमच्यावर, परंतु असे क्रिमिनल ऑफेन्स आमच्यावर आत्तापर्यंत एक पण नाही आहे. तो एक माझ्या मुलावरच लादला गेला होता. तोही लादला गेला होता कारण आम्ही असं कंट्रोल होत नाही म्हणल्यावर असं कायद्यातनं अडकवायचं असा एक काय राजकीय पक्षांचा डाव होता. परंतु त्यांना माहीत नव्हतं की न्यायव्यवस्थेतली इतकी सक्षम आहे की दूध का दूध पाणी का पाणी काढती. आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याने आम्ही त्यातनं सही त्याला म्हणून बाजूला निघालो. याचबरोबर एक आपल्याला दिसतं की ज्या ज्या काही गोष्टींचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतं त्यामध्ये एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो मराठा आरक्षणाचा. सरकारनं म्हणजे जे आता असंही म्हटलं जातं की मराठा नेते सत्तेमध्ये होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही आहे आणि भाजप सरकारने मराठा आरक्षण दिलं आणि त्याचा निवडणुकीवर कितपत परिणाम होईल साधारण. पूर्वीच्या सरकारनं दिलं नाही 100% मान्य. परंतु जेव्हा लक्षात आलं की त्यांना सुद्धा द्यावं लागतं आहे म्हणल्यानंतर त्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला, पण तो कायद्यानं त्यांचं ते फेटाळून लावलं. आता या सरकारने दिलं आरक्षण आहे. हे आरक्षण कसं आहे हे जर तुम्ही नीट GR वाचला तर 8 लाखापेक्षा कमी उत्पादन असणारा व्यक्तीला त्याचं आरक्षण आहे. मग त्याच्यामध्ये मराठाच बसतो असं नाही आहे. ते ज्या कॅटेगरीचे 16% आरक्षण दिलं आहे ते नुसतं मराठीला मिळतं असं मला वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित माझी चुकीची माहिती होईल तुमच्या मीडियापुढं, परंतु ते तसं आरक्षण नाही आहे. ते 8 लाखापेक्षा कमी उत्पादन असणारा कुणी त्या कॅटेगरीत बसू शकतो असं माझं त्याबद्दल मत आहे. तुम्ही कारण त्यांचे लोक आले तर त्यांना विचारा, तुमच्या पुढे येणार आहेत ते. त्यामुळे हे आरक्षणसुद्धा कायद्यानं टिकलं तर खऱ्या अर्थाने हे यशस्वी झालं असं वाटेल. आज तरी याचा मराठा समाजाला यथकिंचितही फायदा झाला आहे असं मला वाटत नाही. सर आपण बघतो की घराणेशाहीचा मुद्दा आपण मध्ये चर्चेत होता. म्हणजे एकीकडे बघतो की पण अजित पवार, त्यानंतर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, नंतर हे पार्थ पवारना पण लॉन्च केलं गेलं. राष्ट्रवादीमध्ये ही अस्वस्थता जाणवते का सगळी? म्हणजे हे सगळं माढ्याचा जो काही तिढा निर्माण झाला हा या घराणेशाहीतूनच निर्माण झाला? नाही, घराणेशाहीतून झाला असं म्हणता येणार नाही. आणि ही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसते असं काही? कसं आहे, घराणेशाही म्हणजे कसं असतं की एक वेळेला राजन पाटील बाबुराव पाटलांचा मुलगा म्हणून लोक स्वीकारतील, 25-30 वर्षात नाही स्वीकारणार. मग याला कशी घराणेशाही म्हणायचं? एक वेळा लॉन्च करताना ठीक आहे बा, पहिले 5 वर्ष तो एक अमुकचा मुलगा आहे कारण ते अनेक वर्ष तिथं काम केलं असतं, अनेकांचे संबंध असतात, अनेकांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी सहभाग घेतला असतो, म्हणून करतात त्यांना त्यांचा मुलाला स्वीकारतील. परंतु पिढ्यानपिढ्या स्वीकारतात असं मला म्हणता येईल. त्याचं कर्तृत्व त्याच्या पाठीमागं असतं. आणि म्हणून करता घराणेशाहीमुळं हे वडील मुलगा नातू असं होते असं म्हणणं चुकीचं वाटतं मला. हे त्यांचं कर्तृत्व असतं, त्या कर्तृत्वानं ते लोकांमध्ये मिसळतात आणि त्या कर्तृत्वावर त्यांना हे संपादन करतात.
साहेब, तुम्ही मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे खरं म्हणजे एक किंग मेकर आहात. आता बघतोय की शेवटी आघाडीचा धर्म पाळावा लागतो किंवा जो उमेदवार वर्ण दिलेला असतो त्याला कुठेतरी निवडून आणावं लागतं. पण तालुक्यासाठी म्हणून एक कशा प्रकारचं एक स्वप्न आहे किंवा एक आता सध्याची विकास कामांच्या होती आपण पाहायला गेलं तर कोणती पावलं सध्या उचलली जातात, तर कशा प्रकारे एक पाठपुरावा तुमचं चालू आहे? नाही, विरोधी पक्षात जरी असले तरी कशा आता प्रकारे काय मूलभूत सुविधा दोनच आहेत आमचे, की आमचं जे कोणेरी उपसा जलसिंचन योजना जी आहे त्याला आष्टी उपसा जलसिंचन योजना नाव आहे, त्याच्यामध्ये उर्वरित जी 4 गावं आहेत ते ओलिताखाली यावी याच्यासाठी आम्ही त्यावेळेला मी आमदार असल्यापासूनच प्रयत्न करत होतो. तर त्यावेळेला त्याला मंजुरीसुद्धा मिळाली. त्याला या सरकारनं मात्र आत्तापर्यंत फक्त 21 कोटी रुपये निधी दिला आहे. तो पूर्ण करायचा आम्हाला एक मोठा आमचा जटिल प्रश्न आहे. आणि दुसरा आमचा आहे की शिनेतून भोगावतीत पाणी सोडायचं, हे सुद्धा आमच्या सरकारच्या वेळेलाच त्या बाबतीमध्ये सर्वे करून ते पार तुमच्या हिप्परग्याच्या तळ्यापर्यंत ते पाणी ग्रॅव्हिटीने येऊ शकतं अशा प्रकारची लेवल सापडती. तर ते पाणी तिथपर्यंत आणायचं. ह्या 2 मोठ्या योजना सरकार दरबारी किंवा सरकारकडून आमच्या परलनिभेत आहेत, त्या मार्गी लावणं. आणि अनेक गावं आमचे आहेत की जे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होतो. तर त्या सगळ्यांसाठी आष्टी तलावातून मग मोहोळ शहर, अनगर चित्र योजना आता सरकार दरबारीत दाबून ठेवली. मंदिरेच्या प्रतीक्षेत आहे तिथं. आणखीन 4-5 गावं आहेत, पेनूर आहे, पाटकुल आहे, कुरुल आहे. ह्या मोठ्या गावामध्ये 12 महिने पाणी मिळावं ह्या योजना एक आमच्या म्हणजे पेंडिंग आहेत, त्या एक आम्ही पुढच्या काळामध्ये मंजूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यातून आणखीन एक प्रश्न असा होता की आपण थोडंसं राज्यस्तरावरचा एक बोलताना मुद्दा राहिला की ज्या पद्धतीने आपण बघतो की शिवसेना भाजप युती ही एकत्रित आहे, सगळे आलेले आहेत आणि या निवडणुकीला सामोरे जातात. कसं पाहता? म्हणजे आपण बघतो की रोज असे वाद व्हायचे आणि त्यातनं असंही म्हटलं गेलं की युती गेली खड्ड्यात आणि ही युती मात्र अगदी रात्रीतून झाली. काय झालं आता ह्या युतीबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा खात्री झाली की हे लोक हे केवळ स्वार्थासाठी म्हणून का एकत्र येतात ह्याची जनतेची तर पूर्णच खात्री झाली. परंतु त्यांचे कार्यकर्तेसुद्धा आता बोलले जात आहेत की हे काय आपण उगीच फार एकमेकाबद्दल विरोध करणं काय बरं नाही, कधी एक होतील सांगता येत नाही. कारण इतक्या टोकाचं भांडण एका मिटिंगमध्ये मिटतं. कशामुळे मिटतं? काय मोठे असे प्रश्न सोडले. शिवसेना एवढी 4.5 वर्ष ओरडत होती की कुठल्या एका चर्चेमुळे हे सगळं संच मिटलं. तर ह्या दोघांनाही महाराष्ट्राचं पडलेलं नाही, छत्रपती शिवरायांचं पडलेलं नाही, काही पडलं. ह्या दोन्ही पक्षांना फक्त सत्ता हवी आहे. आणि जसे तुमचे मीडियाचे रिपोर्ट यायला लागले की तुम्ही जर विभक्त राहिलात तर तुमचं खूप वाटोळ होईल आणि ह्या भीतीपोटी हे पुन्हा एकत्र आले. ह्यांचा विचार नाही, ह्यांना कुठलंही ध्येय नाही, ह्यांच्याकडे विजन नाही आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल ह्यांना काय देणं घेणं या दोन्ही पक्षाला पक्षाच्या नेत्यांना नाही आहे. नाही, पण हा असाच आघाडी धर्म जेव्हा मोहोळमध्ये पाळायचा आहे, खरंच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तशी मानसिकता आहे का की एवढी साथ काँग्रेसला द्यायची? 100% मी आमचा कार्यकर्ता हा प्रचंड शिस्तीचा आहे, अत्यंत प्रामाणिक आहे. 4 निवडणुका तुम्ही बघितल्या असतील, आजची नाही, याच्या आधीच्या 2 आणि तुमच्या उज्ज्वला ताईंची अशा 3 निवडणुका बघितल्या असतील तुम्ही. आमच्या कार्यकर्त्यांना कधीही गद्दार केलं, ते मात्र आम्हाला कधीच मत टाकत नाहीत. काँग्रेसचे जे आज आमच्या स्टेजवर असते शिंदेसाहेबांबरोबर, त्या आजच्या नंतर कधीच आमच्या स्टेजवर नाहीत किंवा आमच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आमच्या चर्चा करायला येत नाहीत. हे सगळे एकत्र असतात राजन पाटलांच्या विरोधात. म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये ही सगळी जी पक्ष आहेत, ही सगळे पक्ष फक्त राजन पाटलाच्या विरोधात किंवा अनगरकरांच्या विरोधात म्हणून करता एकत्र आले पक्ष असतात. ह्यांचा विचार नाही, ह्यांना कुठलं ध्येय नाही आहे, ह्यांना कुठलं विजन नाही आहे. हे सगळे फक्त राजन पाटलांचा त्यांच्या पक्षाच्या मिटिंगा ज्यावेळेला होतात तिथं जो ती माझाच विषय असतो. त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्या सगळ्यांचे म्हणजे सगळे पक्ष जे आहेत आमच्या त्यांचे जर एकत्र बसले त्याच्यामध्ये फक्त राजन पाटलांचा विषय. म्हणजे व्यक्तिद्वेषानं पिछाडलेली सगळी मंडळी आहेत.
म्हणजे मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करते, पण काँग्रेसकडनं राजन पाटील हेच टार्गेट आहे किंवा जे कार्यकर्त्यांचं लक्ष आंतर करत आहे. नुसता काँग्रेसच नाही, सगळेच आमचे विरोधी पक्ष आणि काँग्रेसमधले सगळे काँग्रेस नाही, काही जे 4-2 लोक आहेत ते प्रामाणिकपणे आमच्यावर असतात, आम्ही त्यांच्याबरोबर असतो. काल मोहोळ शहरामध्ये ज्यावेळेला आमची ह्याची निवडणूक झाली नगरपालिकेची, त्यावेळेला आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात माणूस उभा केला नाही. जे चांगल्या विचाराचे आमचे काँग्रेसचे लोक आहेत त्यांचं आमचं चालतंय. काही बोटावर मोजणी इतपत आहेत, त्यांची नावं सांगणं बरं दिसणार नाही मला कॅमेऱ्यापुढे. त्यांचं लक्ष हे तुम्हीच आहात? नाही, त्यांचं नाही, ते नाही, पण जे विरोध करतायत त्यांचं लक्ष तुम्हीच आहात, बाकी काही नाही. अगदी 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 अगदी. काँग्रेस, शिवसेना, BJP, काय आमच्यातनं फुटून गेलेले लोक, काय आघाड्या, काय शक्ती आहेत, या काय परिवार आहेत, हे सगळे एकत्र येतात. ते फक्त लक्ष मीच. पण त्याला पुरून उरतायत ते राजन पाटील. नाही, मी नाही, माझे मतदार आहेत, आईवडिलाची पुण्य आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि मतदार पाठीमाग आहे. आणि तो अनगर परिसर आहे, तो 20,000 मतं भक्कम आमची पाठीमाग आहे. दहशत नाही आहे. दहशतीने इतकी मतं राहू शकतात का? तुम्हीच मला सांगा की 50 वर्ष दहशतीनं अशी मतं राहू शकतील का? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की असे राहू शकतील का? आणि मी एकटा आहे. आम्ही काय 6-10 भाऊ आहोत, काय मोठे तब्येत माझी 200 किलोची आहे, किंवा क्रिमिनल माझ्यावर काय काय केसेस आहेत, असं सांगा, पार्श्वभूमी आहे काहीच नाही आहे. मग कसे राहतील? मी एकटा, मला 2 मुलं आहेत, फार मी पैशानं फार मोठा असेल नाही आहे. दहशत करायची म्हणजे सगळंच लागतं ना, असं काहीच नाही मला. मग दहशत कशी माझी? केवळ त्यांना माझ्याबद्दल त्यांना तुम्ही चॅनल आलं ना काय की राजन पाटला याच्यानंतर दुसरा कुठला चार्ज आहे तुमचा ठेवून आरोप? दहशत सोडून सांगा, कोणाचे मोहोळ तालुक्यामध्ये 1 रुपया कोणाचा पैसा घेतला आहे, कुठल्या संस्थेमध्ये 10-5 रुपये काढलेत, सांगू द्या त्यांनी. कुठं नोकर लावताना मी अभिमानानं सांगेन की 1000 पोरं मी नोकर लावलेतले, 1000, एक कमी नाही, 1000 पोरं. एकाही मल्हालाकडनं 1 रुपयासुद्धा मी पैसे कधी तर प्रेमानं त्या घरी जातो जेवायला, ती मग प्रेमानं त्यांनी बोलल्यावर जेवण, एवढाच मी त्यांचा मिंदा असेल की त्यांच्या जेवणाचाच. मग उघड लोक राहतात कसे? कोटी रुपये आपण कर्ज देतो मोठ्या व्यापाऱ्यांना आमच्या बँकेतून, त्याला मदत म्हणून करता, म्हणजे नियमात बसून पण कोट 2-2 कोटी रुपये आम्ही नवीन जे तरुण पोरं काम करताना कर्ज देतो. काय म्हणजे नोकरी, व्यवसाय, उद्योग ह्या सगळ्यात लोकांना गुंतवण्याचं काम करतो आम्ही. मग दुधाच्या व्यवसायापासून ती मग कोठारी पाईपसारखा जे पाईप आहे, ते माझा मित्र आहे कोठारी पाईप्सवाला, तो सामान्य कार्यकर्ता होता माझा मित्र, आज केवढा मोठा झाला आहे तो, माझ्यापेक्षा मोठा आहे तो. हे असे सगळे आमचे सगळे स्नेहाचे संबंध आहेत. असे कामं एकमेकाची केल्यामुळं एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही जातो. निश्चितच जी लोकसभा निवडणूक होती आहे, तर या लोकसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातून आम्ही एक आघाडीचा धर्म पाळू, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जे काही ठराविक मंडळी आहेत ती मात्र अजूनही राजन पाटील यांना टार्गेट करतायत. हे मात्र चुकीचं आहे. अशा प्रकारची भावना माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली आणि या सगळ्या संवादादरम्यान रोखठोक असं त्यांनी मत व्यक्त केलं. जे भाजपचे खासदार ज्यांचा पत्ता कट झाला त्या बाबतीत खरोखर एक स्पष्ट मत राजन पाटील यांनी व्यक्त करताना असं व्हायला नको होतं. अर्थात त्या भाजपचा अंतर्गत मामला आहे, पण असं व्हायला नको होतं अशी देखील एक स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्याच बाजूला जे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोललं जातं की कुठंतरी चालून एक गडबाजी समर्थक असं जे काही सगळं चित्र जिल्ह्यामध्ये दिसून येतं, तसा प्रकार कुठला नाही. पक्ष मोठा आहे, विस्तारलेला पक्ष आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा सरदारांचा पक्ष आहे. तेव्हा ह्या ज्या काही गोष्टी होतात ती म्हणजे पक्षशिस्तीचा भंग नाही आहे, तर पक्षासाठीच चाललेली ज्याला आपण असं म्हणू की ती लढाई किंवा संघर्ष अशा प्रकारचं एक चित्र. आणि निश्चितच राजन पाटील सांगितलं की लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसलाच सहकार्य करू, आघाडीचा धर्म पाळू आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि तिथून माढ्याचा जो गड आहे तो देखील राष्ट्रवादी जिंकेल अशा प्रकारचा विश्वास राजन पाटील साहेबांनी व्यक्त केला. हे सगळं आपल्याला समजायला थोडासा एक 15 ते 20 दिवसांचा सगळा कालावधी आहे. मात्र या दरम्यान राजन पाटील साहेबांनी एक जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत, हे जे आमचे दर्शक आहेत त्यांच्या मनातलेच प्रश्न आज आम्ही इथं उपस्थित केले आणि त्याला तितकीच अगदी रोखठोक अशी प्रतिक्रिया आपण या मुलाखतीच्या माध्यमातून दिली. सविस्तर असा वेळ दिला याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूममध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.